मुंबई तक ब्रॉट यू बाय बड़ेकर ग्रुप। दीपक भाईचं पहिल्यापासून आहे, ते भाजलेल्या तव्यावर आपली पोळी भाजायची। पहिले ते त्यांनी सांगायचं, निष्ठावंत सांगतात ना, पहिले काँग्रेसमधनं नगराध्यक्ष आले, नंतर राष्ट्रवादीमधनं आमदार झाले, शिवसेना उद्धव साहेब मध्ये ते मंत्री झाले आणि आता शिंदे गटात झाले आणि कॅबिनेट मंत्री झाले। आता काय आहे माहितीये, ज्यांना दुसऱ्याकडून उमेदवारच आयात करण्याची वेळ आली आहे ते दुसऱ्यावर आरोप करतात की पक्ष बदलण्याचा। आता आम्हाला ह्याच्यात वादात जायचं नाहीये की ह्यांचा जे राजकारण चाललंय त्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही। बरोबर होते तेव्हा ह्यांची तोंड बंद होती का? आज उघडली, आज ते सांगतात, आज ते सांगतात एसटी स्टँडचं काम बंद आहे। एसटी स्टँडला निधी कोणी दिला नाही, उद्धव ठाकरेने दिला नाही म्हणून बंद पडलेला आहे। एखादं मूल जन्माला आलं ते लगेच जाऊन 10वीच्या परीक्षेला बसत नाही, त्याला 16 वर्ष व्हावी लागतात। 2 वर्षामध्ये तुम्हाला विकास हवा। दीपक भाईंनी विकास केला, ही लोक आमच्या बरोबर होती। आणि आता रुपेश राहुल साहेब मला सांगताय, इथे काय सांगताय की आमच्याकडे ते चांगले म्हणून आणले, ते म्हणून तुम्ही काय वाईट आहात? तुम्हाला मिळायला पाहिजे होती। मग स्वतः ॲम्ब्युलन्स आम्ही चालवतो, स्वतः हॉस्पिटल पेशंट कोणी मिळत नाही हॉस्पिटलात। ते म्हणतात काही मिळत नाही। ऐका, मला एक विचारायचं आहे, जरा तुम्ही गप्प थांबा ना, जरा त्याला मॅडम गप्प करा जरा, 1 मिनिट ऐका ना। मला हे विचारायचं आहे, कोरोनाच्या काळात तुम्ही जे ओरड मारतात, कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री कोण होते? तुमचे होते उद्धव ठाकरे। पर्यटन म्हणते त्यांनी काय केलं? पाणबुडी, मॅडम सांगा, पाणबुडी आहे, पाणबुडीच्या वेळेला पर्यटन मंत्री कोण होते? पर्यटन मंत्री कोण होते? आदित्य ठाकरे होते। पाणबुडी आमची कोणी घालवली? आदित्य ठाकरेंनी घालवली। आम्हाला काय उद्धव साहेबांनी केलं? ह्यांचे गद्दारांच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये। गद्दारने काय केलं? जे आमदार होते ते म्हणाले मला भीती होती, मला गद्दार तर गद्दारच म्हणणार। जे वाईट आहे ते माझ्या पक्षात जरी असलं तर काढण्याची हिंमत माझ्यात आहे। तुम्ही जे सांगता ना गद्दार गद्दार गद्दार, ओरिजिनल शिवसेना आमची आहे, गद्दार तुम्ही आहात। बाळासाहेब ठाकरेने वाघांना जन्म घातला, मांजरांना नाही। आम्ही नव्हतो, साड्या आता ह्यांनी वाटलेल्या आहेत, अजून वाटप चालू आहे। जर आम्ही ह्यांनी चांगला मुद्दा उपस्थित केला, एवढा जर दीपक भाईंनी विकास केला, एवढा साड्या वाटतात का? सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीतून मुंबई तकच्या आवाज कुणाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तळ कोकण म्हटलं किंवा खास करून सिंधुदुर्ग म्हटलं की इकडे राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष आला, इकडे केसरकर विरुद्ध राणे हाही संघर्ष आला, इकडे वैभव नाईक विरुद्ध राणे असाही संघर्ष आलेला आहे। पण यावेळेसची परिस्थिती वेगळी आहे, यावेळेला सगळी समीकरणं बदललेली आहेत, राणे केसरकर एक झालेले आहेत आणि त्याच्यामुळेच उमेदवार सुद्धा काही आयात करून घेण्यात आलेले आहेत। आणि म्हणूनच सिंधुदुर्गमध्ये नेमक्या कुठल्या शिवसेनेचा आवाज घुमणार हे आपण जाणून घेणार आहोत। आणि त्याचसाठी माझ्या एका बाजूला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मशाल आणि त्यांचे शिवसैनिक, तर दुसऱ्या बाजूला आहेत एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिक आणि त्यांचं धनुष्यबाण ह्या चिन्हासकट ते मैदानात असणार आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा यासाठी महत्वाचा आहे कारण की इथल्या फाईट्स या सगळ्या शिवसेना विरुद्ध शिवसेना अशाच आहेत। एक कणकवलीचा अपवाद सोडला, कणकवलीमध्ये संदेश पारकर यांना आता उमेदवारी मिळालेली आहे शिवसेना युबीटी कडनं, पण समोर आव्हान आहे भाजपच्या नितेश राणेंचं। पण खाली आपण कुडाळ मालवणचा पट्टा पाहिला तर इकडे वैभव नाईक विरुद्ध आता निलेश राणे हा संघर्ष असणार आहे। निलेश राणे यांना शिंदेच्या शिवसेनेमध्ये घेण्यात आलेला आहे। आणि खाली आपण आलो तर इथे सुद्धा राजन तेली यांना शिवसेना युबीटीने आपल्यामध्ये घेतलेला आहे आणि म्हणून इथे सुद्धा केसरकर विरुद्ध तेली हा सुद्धा पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्ष असणार आहे। आणि म्हणूनच इथे नेमक्या कुठल्या शिवसेनेचा आवाज घुमणार, विधानसभेमध्ये पर्यंत तो पोहोचणार हे आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिले मी इकडे येते शिवसेना युबीटीकडे, की हे समजून घ्यायचं आहे की तुम्हाला उमेदवार आयात का करावा लागला? एक गोष्ट असं की ज्या परिस्थितीमध्ये निवडणूक ही निवडणुकीच्या रणनीतीमध्ये लढली जाते आणि त्याच्यामुळे आज जर एखादा चांगली व्यक्ती आणि चांगला उमेदवार जो विकास करू शकतो ह्या मतदारसंघाचा आणि अभ्यास पूर्ण मांडू शकतो, अभ्यास ज्याला अनुभव आहे, अशी व्यक्ती जर पक्षात येत असेल आणि उद्या सकाळी ह्या मतदारसंघाचा विकास होत असेल तर त्या दृष्टीने जर एखादा पक्षाने निर्णय घेतला असेल तर तो खरोखर पक्षहिताचा आणि इथल्या कार्यकर्त्यांच्या हिताचा असणार, इथल्या मतदारसंघातल्या जनतेच्या हिताचा असणार आणि त्याच्यामुळे तो घेतलेला आहे आम्ही। आणि खऱ्या अर्थानं तेली साहेबांचा ज्या पद्धतीने अनुभव आहे मला वाटतं तो नक्कीच आमच्या पक्षाच्या हिताचा, इथल्या जनतेच्या हिताचा असल्यामुळे त्यामुळे घेण्यात आला आपण।
2.5 वर्ष झालेली आहेत बंड होऊन. केसरकरांच्या विरोधामध्ये कोणी इथले तुमचे शिवसेना युबीटीचे नाही आहेत? तेलींना का आयात करावं लागलं? तेलीसाठी आता त्यांनी जे सांगितलं तेच आहे, ते त्याप्रमाणेच आहे. परंतु 2.5 वर्षात कोणी तयार नाही झालं केसरकरांना? 2.5 वर्षात होतं, आपले कार्यकर्ते होते, पण आम्ही एक ठराव मांडला, त्या ठरावामध्ये तेलीना हे केले झाले. आयात उमेदवाराचा प्रचार करणं कठीण नाही झालं? आयात नाही आहे, ते मूळ शिवसैनिकच आहेत ते, पण मध्यंतरी त्यांच्या कालांतरामध्ये काहीतरी झालं, त्यामुळे ते बाहेर पडले होते. आमदार हे राजन तेली हे खरोखरच मूळ शिवसैनिकच आहेत, एवढं. त्यांना विचारूया, तेलींचं आव्हान पेलणार आहे तुम्हाला केसरकरांना? हो, नक्की पेलेल ना, संपूर्ण पेलेल, पूर्ण ताकदीनिशी, आणि आम्ही विजयी पण होऊ, हे मी तुम्हाला खात्री देतो या विजयाची. कशी काय, कुठल्या जोरावर खात्री? कारण या केलेली विकास कामं, आता मी तुम्हाला सांगतो, अनेकदा प्रश्न विचारलो, सर्वजण ज्येष्ठ आहेत, पण दीपक भाईंनी काय केलं? दीपक भाईंनी नाही केलं, मग कोणी केलं? आतापर्यंत डीपीटीसीचा पालकमंत्री असताना 1200 कोटीचा निधी असू दे, विविध मंदिराची शोभकामे असू दे, आतापर्यंत पर्यटनाचा असलेला विधी असू दे, सिंधुरत्नाचा अंधारे बांधामधून असलेली कामं असू दे, अशी कितीतरी कामं, अशी सांगता येईल अशी कितीतरी कामं आहेत, जेणेकरून जो पर्यटन दृष्ट्या, इंडस्ट्रीयल दृष्ट्या आणि असा कितीतरी विकास झालेला आहे. त्यामुळे दीपक भाई विजयाची शिक्कामोर्तब हे कधीच झालेला आहे, आणि त्याची खात्री लवकरच तुम्हाला 23 तारीखला कळेल. शिवसेना जी शिंदेची आहे त्यांच्याकडे कामं आहेत, शिवसेना युबीटीकडे काय आहे? आम्ही विकास जो झाला नाही ते आज आम्ही घेऊन गेलो. गेले 15 वर्ष आमच्याकडे दीपक केसरकर हे आमदार आहेत. जर बघायला गेलं तर विकास बराच करू शकला. आता तुम्ही इथे 13 वर्ष तर त्यांच्यासोबत, आपण 10 वर्ष आपल्याकडे होते, 5 वर्ष ते राष्ट्रवादीमध्ये काम केलं, त्याच्यात 8 वर्ष तर मंत्री आहेत. आणि तुम्ही आता या गार्डन मध्ये उभे आहेत ना, इथे ते मोनोरेल करणार होते, म्हणजे इथे त्यांच्या दारासमोर स्टँडचं काम चालू आहे. 8 वर्ष झाली, स्टँड अजून पूर्ण होत नाही. ती धूळ त्यांच्या ऑफिसमध्येच राहते, पण त्यांना ते काय फरक पडत नाही. जर बघायला गेलं तर बराच विकास. आता ते MIDC आता ह्याच्यामध्ये कारखाने आणणार आहेत, कुठे आडाळीमध्ये. तुम्ही 5 वर्ष झोपला होता का? आता 4.5 वर्ष झोपायचं, आणि 6 महिने तुम्ही MIDC. आणि त्याने त्या दिवशी म्हटलं होतं की मी माझी उर्वरित कामं आहे ती पूर्ण केल्यानंतर सावंतवाडीत येईन, तो पण येणार नाही. तर माझ्या मते आता येऊ शकत नाही. कशाला? त्यांनी कामच पूर्ण केली नाहीत. कामं त्यांची लिस्ट तशीच आहे पेंडिंग. 15 वर्ष देऊन ते म्हणतात की मला परत तुम्ही संधी द्या, उरलेली कामं मी पूर्ण करणार. मी म्हणतो तुम्ही 50 वर्ष जरी इथे राहिलात तरी तुमच्याकडनं कामं होऊ शकत नाही. कशाला? जे कामं आपण तुम्ही येऊन फक्त सांगताय, आणि इथे फक्त कसं आहे ते म्हणणं आहे की गल्लीत गोंधळाने मुंबईत मुजरा. तर मुंबईमध्येच स्थायिक झालेले आहेत. फक्त सावंतवाडीमध्ये फक्त पर्यटन मंत्री कसे येतात फक्त इथे आश्वासन देतात, भाषण देतात. सेट टॉप बॉक्सचं आश्वासन दिलं होतं. आम्ही कार्यकर्ते लोकांच्या दारापर्यंत पोहोचलो होतो, 1 लाख सेट टॉप बॉक्स देणार म्हणून. ते सेट टॉप बॉक्सचा जो माणूस आणला साबळे म्हणून, तो आता वॉन्टेड आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमचे कोणतरी मित्र आणणार, आणि इथे आणि ते 210 कर्मचाऱ्यांचा पगार जो ठकवला, आणि ते त्यांच्या ऑफिस समोर मागे 15 दिवस पहिले त्यांच्या ऑफिस समोर आंदोलन झालं. आणि त्यांनी दीपक भाईने शब्द दिला, आपल्या ह्याच्यावर दिलं की 21 तारखेला त्यांचा पगार देईन. आता 21 तारीख जाऊन गेली, आज 28 तारीख आली, पण त्यांचा पगार काय मिळाला नाही. अशा पद्धतीने फक्त दिशाभूल करण्याचं काम आणि गाजर देण्याचं काम आहे. कोकणी लोक आपले सरळ साधे आहेत, त्यांना फक्त देण्याचं काम केलं. आणि जसं तुम्ही म्हटलं की उद्धव साहेबांना पायउतार केल्यानंतर जे निष्ठावंत शिवसैनिक होते, त्यांचा आता तेली साहेब तुम्ही म्हटलं, त्यांचा जन्मच शिवसेनेमध्ये झाला, आणि ते सगळं एकत्र आले आणि म्हणाले की काय झालं ते गद्दार जे दीपक भाई होते ते 2014 साली शिवसेनेत गेले, आणि बाळासाहेब 2013 मध्ये त्यांचा स्वर्गवास झाला 12 मध्ये. आणि ते असं हे करतात की मीच शिवसेना जन्म दिला, अशा पद्धतीने प्रवक्तेगिरी करतायत. खरं म्हणजे ज्यांनी 50 वर्ष शिवसेनेमध्ये खपवली, त्यांना एवढा साक्षात्कार झाला नाही तेवढा दीपक भाईंना झाला. म्हणजे कुठेतरी हे चुकीचं आहे. आणि हे गद्दारीची टीमना गाडण्यासाठी नक्कीच सर्व कडवट शिवसैनिक सर्व असतील, कोणी आम्ही आयात म्हणणार नाही, पण जे सिंधुदुर्गातले जीजी उपरकर असतील ते काल प्रवेश केला, जे कडवट शिवसैनिक एकत्र आलेले आहेत. त्यांना विचारूया, ते म्हणतात की गद्दारांना काढलं जाणार, वाटतं? तुम्ही गद्दार म्हणताना थोडा विचार केला पाहिजे. कारण आता ह्यांनी म्हटलं की 10 वर्ष शिवसैनिक झाले, आणि त्याच्या आधी 40-40 वर्ष शिवसैनिक इथे सडलेत. पण आजही शिवसैनिकाची परिस्थिती ही सडण्याचीच आहे का? कारण आज त्यांना जो उमेदवार आहे तोही दुसऱ्या पक्षातून घ्यावा लागला. मग एवढे वर्ष तुमच्याकडे उमेदवार तयार झाला नाही का दीपक भाई सोडून? त्यांना थोडी माहिती होते ते फुटणारे सगळं. हा, दीपक भाईंनी आजपर्यंत काम केलंय, आणि कामाच्या जोरावर ते आज इथे उभे आहेत. आणि दुसरी गोष्ट त्यात त्यांनी बोलले की पगार मिळायचा आहे, ती एक प्रायव्हेट कंपनी आहे, आणि त्या कंपनीत म्हणजे दीपकभाई केसरकर यांचा त्या कंपनीशी कोणताही संबंध नाही. पहिली गोष्ट, तरी त्यांनी त्यांच्या मुलांचे पगार मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तुम्हाला शिवसेना युबीटीची इथे ताकद दिसते? शिवसेना युबीटी ही आम्हाला आता वाटत नाही की शिवसेना युबीटी राहिलेली आहे. कारण त्यांच्याकडे आता जे जुने आहेत, जे दीपक भाईंबरोबर काम करायचे, ती मंडळी सोडली तर त्यांच्याकडे आता सगळा पक्ष हा राजन तेलीने हायर केलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जुनी शिवसेना हा प्रकार राहिलेला नाही असं आम्हाला. थोडं आणखी इकडे आपण त्यांनाच विचारूया. ते म्हणतात जुनी शिवसेना राहिलेली नाही. आता
काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत मतदानासाठी, रिझल्टसाठी, त्यावेळी खऱ्या अर्थानं कळेल की जुनी शिवसेना कुठची, नवी शिवसेना कुठची. आणि ह्या मतदारसंघामध्ये लोकांना आता बदल हवा आहे. प्रत्येकजण आपण विकासाची व्याख्या वेगवेगळी करत असतो, परंतु गेल्या 15 वर्षामध्ये दीपकभाई ह्या मतदारसंघाचं विधानसभेसाठी नेतृत्व करत असताना आजही इथला रुग्ण उपचारासाठी गोव्यामध्ये जावा लागतो. शिक्षणाची अत्यंत दुरावस्था आहे. ह्या ठिकाणी कुठचाही उद्योगधंदा खऱ्या अर्थानं गेल्या 15 वर्षामध्ये ह्या मतदारसंघामध्ये येऊ शकला नाही. त्यामुळे इथला तरुण वर्ग आहे, सर्वसामान्य शेतकरी यांना ह्यावेळी ह्या ठिकाणचा बदल आवश्यक आहे आणि बदलासाठी ही निवडणूक आहे. जोश काय दिसत नाहीये शिवसैनिकांमध्ये. आपण महिला ब्रिगेडकडे येऊया. तुम्ही मला सांगा, आता लाडकी बहीण योजना खूप दमदारपणे राबवली जाते. आम्ही महिलांशी बोलतो, इम्प्रेस्ड आहेत बऱ्यापैकी महिला, पण त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की अरे तुम्ही रोजगाराच्या संधी द्या, त्या दिल्या पाहिजेत. 1500 रुपये आयते देण्यापेक्षा म्हणजे गरजवंतांना मिळालेच पाहिजेत, पण रोजगार पण तयार झाला. पण कोण म्हणते मॅडम रोजगार दिलेला नाहीये? कारण तुम्ही जो चांदा ते बांधा आहे, त्याच्यानंतर जो आपल्याकडे सिंधुरत्न आहे, त्याच्यातनं महिलांना ऑलरेडी मिळालेलं आहे ना. बचत गटाचं काम बऱ्यापैकी चालू आहे. बचत गटानं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आरसेटी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्यांना मिळतायत ना. कोणी म्हटलं मिळत नाहीयेत? बचत गटांना आर्थिक उन्नतीसाठी त्यांना कमी व्याज दरामध्ये पैसे मिळत आहेत. त्यांना 35%, 40%, 60%च्या योजना आहेत, त्या महिला घेत आहेत. कोण म्हणतंय नाही? महिलाच म्हणतात असं म्हणतायत. कोण? पण दाखवा ना मला कोणती. आमच्याकडे आहेत, आम्ही दाखवा. ऐका ना मॅडम, मी दुसरं एक तुम्हाला विचारते. आता हे म्हणतात 15 वर्ष दीपकभाई आहेत. आता साधी गोष्ट आहे, 5 वर्ष जर तो माणूस काम केला नाही, तो पुन्हा येईल का निवडून? जो माणूस 3 वेळा निवडून आलाय, तो काम न करता लोक उगीच निवडून देणार? एवढे लोक कोणाकडे उत्तर आहे? दीपकभाईचं पहिल्यापासून आहे, ते भाजलेल्या तव्यावर आपली पोळी भाजायची. पहिले ते त्यांनी सांगायचं, निष्ठावंत सांगतात ना, पहिले काँग्रेसमधनं नगराध्यक्ष आले, नंतर राष्ट्रवादीमधले आमदार झाले, शिवसेना उद्धव साहेब मध्ये ते मंत्री झाले, आणि आता शिंदे गटात झाले आणि कॅबिनेट मंत्री झाले. आता कुठला पक्ष राहिला? आणि आता सुद्धा भाजपमध्ये जायचे पर्याय होते, वाटेवर होते, पण भाजपवाल्यांनी सगळ्यांनी विरोध केला, घेतला नाही याला, म्हणून हे आता शिंदे गटात राहिले. नाही तर ते भाजपवर सगळं त्यांना कार्यकर्त्यांना सांगून मोकळले होते. आता माझा पक्ष भाजप म्हणजे शेवटचा पर्याय राहिलाय, आणि त्याच्यानंतर पुढे मनसे असेल, नाहीतर बसपा असेल, ह्याच्यामध्ये जातील. त्याच्यामुळे काय तळी उचलायची गरज नाही. निष्ठावंत सांगतात. हे किती पक्ष फिरून आले ते पहिलं बघावं. याने याच्यात चांदा ते बांधामध्ये त्या म्हणतात रोजगार निर्माण झाला, परंतु चांदा ते बांधामध्ये सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप यांच्यावर झाले. चांदा ते बांधामध्ये ट्रान्सफॉर्मर अक्षरशः उद्योग व्यावसायिकांना दिले, म्हणजे सर्वसामान्य जनतेला इथल्या ट्रान्सफॉर्मर देणं गरजेचं होतं, वाडीवर ट्रान्सफॉर्मर देणं गरजेचं होतं. म्हणजे ज्या वाड्यांवरती आज खरोखर लाईट नाहीये अशा ठिकाणी ट्रान्सफॉर्मर लावणं, परंतु यांच्याकडून त्या योजनेचा गैरवापर करून अक्षरशः उद्योगपतींना ट्रान्सफॉर्मर दिले गेले. मग दोन आरोप. एक मिनिट येते मी. 2 आरोप आहेत. आले मी. 2 आरोप आहेत. एक म्हणजे भ्रष्टाचार आणि दुसरं म्हणजे तुमचे नेते सतत पक्ष बदलू आहेत. आता काय आहे माहिती आहे ना, ज्यांना दुसऱ्याकडून उमेदवारच आयात करण्याची वेळ आली आहे ते दुसऱ्यावर आरोप करतात की पक्ष बदलण्याचा. आता आम्हाला ह्याच्यात वादात जायचं नाहीये की ह्यांचा जे राजकारण झालंय त्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही. आम्ही जे विकास काम केलंय, जे आमच्या दीपकभाई केसरकरांनी जे विकास काम सरकारच्या माध्यमातून आमच्या सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग ह्या मतदारसंघात केलेलं आहे, ते आम्हाला जनतेपर्यंत न्यायचं आहे. त्यात लाडकी बहीण योजना असेल, तिलारी टू मालवण जी पाण्याची पाईपलाईन आहे ती असेल, आपला सावंतवाडी तळ्याचं सुशोभीकरण असेल, पूर्ण आमच्या मतदारसंघातले रस्ते असतील, त्याबरोबर तुम्ही झुलता पूल असेल, पर्यटनाच्या माध्यमातून झुलता पूल असेल. ठीक आहे, कामं ठीक आहे ते म्हणाले, पण ते म्हणतात कामांमध्ये भ्रष्टाचार झालाय. कसं असतं, भ्रष्टाचार म्हणून बोंब मारायला हरकत नाही, पण भ्रष्टाचार झालाय तर पूर्णपणे त्याची चौकशी लावावी व त्याचे काहीतरी पुरावे जनतेसमोर ठेवा. कसे चौकशी लावणार? अरे चौकशी लावावी ना, चौकशी लावावी म्हणजे कधीतरी हे पण सत्तेत होते. दूध का दूध, पाणी का पाणी नक्कीच होईल. आता काय होतंय की सरकार बदलल्यानंतर नक्कीच चौकशी लागेल. आणि हे म्हणतात चांदा ते बांधा. अरे पहिले ते चांदा ते बांधा शोधा, म्हणजे कुठे झाले ते, चांद्याला विकास झाला की बांधायला झाला. पहिले 5 वर्ष चांदा ते बांधतच गेली. नंतर ह्यांनी काय केलं, आता ते सिंधुरत्न योजना झाली, त्याच्यात जर झालाय तो मोठा भ्रष्टाचार. ज्या लोकांना कोंबड्या आणि हे दिल्या, ज्या योजना दिल्या ते सगळ्या फसवे आहेत. त्याच्यात फक्त कमिशन खाण्याचं काम झालंय. आता जर बघायला गेलं, ह्यांनी काजू बोंडूला ह्यांनी मशीन दिल्या, ह्याला परमिशन नाही रसाला, तर तुम्ही बोंडू देताय. आणि ह्याच्यात काय आलंय की दुसरं काजूला ह्यांनी अनुदान आणलं आणि अशा अटी लावल्या की काजूला अनुदान मिळू शकत नाही. 10 वर्ष हे लोक जे बोलतायत ना, मग 10 वर्ष पक्ष एकत्र होता त्यावेळी ह्यांनी का नाही कामं करून घेतली? आणि भ्रष्टाचाराचं बोलतायत ना, मग भ्रष्टाचार असताना आमच्या बरोबर हे लोक होते, मग तेव्हा गप्प का राहिले? भ्रष्टाचार होत होता तेव्हा. ज्यांनी प्रश्न विचारला ते पण पूर्वी दीपकबाईंचेच कार्यकर्ते होते.
हे आमचे काय पूर्वी दीपक बहीण बरोबरच होते. आम्ही दीपक बहीण बरोबर जेव्हा काम करताना तेव्हा कळत नव्हतं दीपक भाई आमचे कसे होते ते. आज ज्या उद्यानात आपण उभारलेलो आहे जनरल जगन्नाथराव भोसले ही हा पूर्वीचा उद्यान कसा होता मग त्याच्यामध्ये खूप फरक पडलाय ना. त्यांना प्रगती कधीच संपत नसते, विकास हा कधीच संपत नसतो, विकास हा कायम होत राहतो. हे जे म्हणतायत की दीपक भाईंचे आम्ही कार्यकर्ते होते, आम्ही दीपक भाईंचे कार्यकर्ते नव्हते. दीपक भाई आमच्या पक्षात आलेले, दीपक भाई आमच्या पक्षात आलेले, पक्ष एकत्र होता ना. मग त्यावेळी तुम्ही अडवायला होता, भ्रष्टाचार होता त्याला तेव्हा तुम्ही अडवायला नाही भ्रष्टाचार आता केला गेलाय, पहिला केला गेला नव्हता. का विचारताय भ्रष्टाचार सरकार बरोबर होते तेव्हा ह्यांची तोंड बंद होती का? आज उघडली, आज ते सांगतात, आज ते सांगतात एसटी स्टँडचं काम बंद आहे. एसटी स्टँडला निधी कोणी दिला नाही, उद्धव ठाकरेने दिला नाही म्हणून बंद पडलेला आहे. ते सांगा. आता या 2.5 वर्षात उद्धव ठाकरे तर नव्हते, आता या 2.5 वर्षात उद्धव ठाकरे नव्हते, शिंदे होते. मग शिंदेने का नाही विकास केला त्याचा? ते म्हणतात शिंदे मुख्यमंत्री होते ना 2.5 वर्ष, मग तेव्हा नाही झाला का विकास? ते म्हणतात शिंदे होते 2.5 वर्ष कुठच्या आता चालू आहे ना. एखादं मूल जन्माला आलं ते लगेच जाऊन 10वीच्या परीक्षेला बसत नाही, त्याला 16 वर्ष व्हावी लागतात. 2 वर्षामध्ये तुम्हाला विकास हवा. दीपक भाईंनी विकास केला, ही लोक आमच्या बरोबर होती. आणि आता रुपेश राऊळ साहेब मला सांगताय, इथे काय सांगतायत की आमच्याकडे ते चांगले म्हणून आणले, ते म्हणून तुम्ही काय वाईट आहात? तुम्हाला मिळायला पाहिजे होती, मग तुम्हाला का नाही मिळाली? आमच्या म्हणलं होतं राजा तेलीपेक्षा हा माणूस सज्जन होता, का नाही दिलं? राजा तेलीला हा बेसिक प्रश्न आहे जो मी मगाशी पण विचारला होता. तुम्हाला उमेदवार आयात का करावा लागेल? एक गोष्ट आहे, मी मगाशी सांगितलं, पक्ष निवडणुकीच्या रणनीतीवर लढली जाते. एखादी व्यक्ती, आणि जर इथे जी चर्चा होते ना, सकारात्मक करा, सकारात्मक चर्चेला राहा, सकारात्मक चर्चा करूया. एक गोष्ट आहे, मगाशी चांदा ते बांधामध्ये मी आरोप केला, तुम्ही चांदा ते बांधा मला थांबवलात. यांनी बकऱ्या वाटल्या, यांनी कोंबड्या, अरे 2 मिनिट, बकऱ्या वाटल्या, कोंबड्या त्याच्यात नाही का मेल्या नाही, ह्यांनी पुरावे आहेत, पेपरमध्ये आले. मग एक गोष्ट याच्यावर चर्चा होते ना. तुमच्याकडे खरोखर जर विकास झाला तर आम्ही मान्य. ऐका, उमेदवार आयातीचा विषय, उमेदवारीचा आयातीचा हा गौण विषय, इथल्या मतदारसंघाचा विकास महत्वाचा. कसा विषय? एक गोष्ट मतदारसंघाचा मला महत्वाचा आहे. मतदारसंघाचा विकास करायला पाहिजे. तुमच्याकडे 15 वर्ष आम्ही सुद्धा प्रामाणिकपणे काम केलं. त्यांनी सांगितलं ना की त्यांनी सांगितलं की अशा तऱ्हेने तुम्ही काम करत होता आमच्यासोबत. 100% आम्ही त्यांच्या सुद्धा प्रामाणिकपणे काम केलं. पक्षाचे नेते होते, पक्षाचे उमेदवार होते, म्हणून आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. आता एक गोष्ट आहे, पक्षाने घेतलेला निर्णय आहे. आम्ही शिवसैनिक आहोत, आम्हाला एवढं माहिती आहे. पक्षाने आदेश दिला, आम्ही इच्छुक होतो आणि थांबलो, पक्षासाठी थांबणार. त्याच्यामुळे एक गोष्ट होते की पक्षासाठी काम. आणि आता इथल्या जनतेसाठी महत्वाचा विषय काय की भविष्यातला येणारा आमदार हा खऱ्या अर्थाने इथला ह्या मतदारसंघाचा विकास करणारा हवा आहे. बाकीच्यांकडे पण जाऊ दे, तुम्ही बोला. तुम्ही कसं आहे की त्यांना हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करतो म्हटलंय, त्याला आता 6 वर्ष झाले हे लावला, उद्घाटन, हे भूमिपूजन केलं. त्यांना विचारा त्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं काय झालं. ते जागा नाही म्हणून त्याने प्रत्येक वेळा त्यांनी आपले स्टेटमेंट बदलत गेले. त्यानंतर आम्ही त्यांना असं सांगितलं की व्यतीत 1 रुपयाने, फक्त 1 रुपया देऊन 4 एकर जागा, 4 म्हणजे 6 एकर टोटल पैकी 4 एकर जागा देतो म्हणून सांगितलं. ते पण त्याने केलं नाही. त्यांना सांगा, आज 22,000 किमान 22,000 मुलं इथून गोव्याला जातात नोकरीला, एकही रोजगार आणू शकले नाहीत. त्या मुलांचे कधी कधी ऍक्सिडेंट होतात, त्यातला कधीतरी दगा होतो. त्या मुलांसाठी त्यांनी काय केलं का विचारा. उत्तर कोणाकडे? बोला. 2 प्रश्न आहेत त्यांचे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संदर्भात दीपक भाई 3 वेळा उद्धव ठाकरेकडे आपलं पत्र घेऊन गेले. आतमध्ये जायला दिलेलं नाही, जायला दिलेलं नाही. पुढच्या 2.5 वर्षात आता सांगते गप्प राहिले तर मी बोलू शकते. दुसरं काय सांगते, आता त्याचे कोर्टाची केस होती, त्याचा आता निकाल झालेला आहे आणि आता आचारसंहिता संपल्यानंतर त्याचं काम चालू होणार. बघा, 1 मिनिट, हे सावंतवाडी संस्थान आहे आणि ही संस्थांची परंपरा आहे. सुसंस्कृत आहे, संयम राखला पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. आणि ह्या संस्थांच्या ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. हे समोर बघा ना, आता जगन्नाथराव भोसले विद्यान, ह्या व्यक्ती ही नेहरूंच्या मंत्रिमंडळात होती. केवढं की असं सुद्धा हे नगरपालिकेमध्ये ते नगराध्यक्ष असताना आणि आमचे सगळे सहकारी असताना सुद्धा नाव दिलं गेलं. हे सुद्धा संपूर्ण देशासाठी हे भूषण आहे.
मल्टीपर्पज हॉस्पिटलचं म्हणताय, आता अनेक सुविधा झालेल्या आहेत, पण त्याचबरोबर एक मिनिट सांगतो, मी सांगतो काळजी करू नका, मी उत्तर देतो. त्यांचा मुद्दा जर ते कार्यतत्पर होते, ते लोकांना ते आदर म्हणून म्हणतात, तर त्यांना 4-4 पक्ष का बदलावे लागतात का विचारा. हो, स्वतः अँब्युलन्स आम्ही चालवतो, स्वतः हॉस्पिटल पेशंट एक गोळी मिळत नाही हॉस्पिटलात. ते म्हणतात काही मिळत नाही. ऐका, मला एक विचारायचं आहे, जरा तुम्ही गप्पा थांबा ना, जरा त्याला मॅडम गप्पा करा, जरा एक मिनिट ऐका ना. हा, मला हे विचारायचं आहे, करोनाच्या काळात तुम्ही जे ओरड मारतात, करोनाच्या काळात मुख्यमंत्री कोण होते? तुमचे होते उद्धव ठाकरे. पर्यटन म्हणते त्यांनी काय केलं? तुम्ही बाईंना सांगताय, पण त्यांनी काय केलं? दुसरी गोष्ट मॅडम, ऐका तुम्ही ऐकून घ्या, विरोधकाला ऐकून घ्यायची तुमची तयारी नाही. हा, पाणबुडी मॅडम सांगा, पाणबुडी आहे, पाणबुडीच्या वेळेला पर्यटन मंत्री कोण होते? आदित्य ठाकरे होते. पाणबुडी आमची कोणी घालवली? आदित्य ठाकरेंनी घालवली. आम्हाला काय उद्धव साहेबांनी केलं? ह्यांचे गद्दारांच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये. गद्दारने काय केलं? जे आमदार होते ते म्हणाले मला भीती होती, मला गद्दार तर गद्दारच म्हणणार, आणि ते म्हणाले माझ्या जीवाला जो भीती आहे. आता एक सांगतो हे पहिले दीपक केसरकर सांगायचे काय, माझ्या आणि माझ्या परिवाराला नारायण राणे साहेबापासून भीती आहे, आणि त्यांच्या मुलीला मारायला सुद्धा त्यांचे कार्यकर्ते गेले होते, आणि कायमचा दहशतवाद बागुलबुवा. मी तसला नाही, मी दहशतवादी नाही. आता दहशतवाद दिसत नाही का? आणि ह्याच लोबो मॅडम आमच्या आदरणीय आहेत, पण ह्यांनीच गेल्या लोकसभा इलेक्शनला ह्याच इथे मध्ये मीटिंग झाली होती, तेव्हा सांगितलं होतं नारायण राणे इथे आले, पेट्रोल पंप बांधले, हॉटेलं बांधली, एवढा पैसा आला कुठून? आणि आता त्यांच्याबरोबर आता त्यांना हिंमत आहे का नारायण राणेला विचारायला एवढा पैसा काय तुम्हाला त्याच्यातला पैसा वाटेकरी दिला? जे वाईट आहे ते माझ्या पक्षात जरी असलं तर काढण्याची हिंमत माझ्यात आहे. तुम्ही जे सांगता ना गद्दार, ओरिजिनल शिवसेना आमची आहे, गद्दार तुम्ही आहात. बाळासाहेब ठाकरेने वाघांना जन्म घातला, मांजरांना नाही. त्यांचा प्रश्न हा आहे की तुम्ही इथे राणेंच्या विरोधात बोललात, आता तेच निलेश राणे शिवसैनिक झाले. मी त्या गेल्या 5 वर्षाच्या वेळात निलेश राणेवर आरोप केलेले, ती एकदा मनुष्य चोर म्हणून रोज तो चोर नसतो. हा समजला की निलेश राणे आता पवित्र झाले. जरी नसले तरी आम्ही त्याला सुधारू, तर चुकीचं करत असेल तर आम्ही त्यांना सांगू. ही हिंमत आमच्यात आहे, समजलं की नाही? तेली साहेबांनी घेतलं, एका दिवसामध्ये 3 पक्ष त्यांनी बदलले. मागच्या वेळा एका दिवसामध्ये 3 पक्ष बदलले. मागच्या वेळेला राजन तेली साहेबांनी, राजन तेलीने एका दिवसात 3 पक्ष बदलले म्हणतात ते. कोण? राजन तेली. नाही, राजन तेली हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांना वाटलं की आपल्या शिवसेनेच्या मूळ पक्षात जावं, त्यांनी भूमिका मांडली आपली ना. त्यांनी पत्रकार परिचय करून भूमिका मांडली, मी ज्या पक्षात माझा जन्म झाला, ज्या पक्षात मी आहे त्या पक्षात मी जाणार. ह्या म्हणतायत की दीपक केसरकर गद्दार नाही. आदल्या दिवशी जाऊन मातोश्रीवरती चहा आणि पोहे खाऊन आले, बरोबर. दुसऱ्या दिवशी ते पळाले, म्हणजे गद्दार नाहीत का? एक सांगतो हे मगासपासून तुम्ही बघितलं. एक मिनिट सांगतो, थांबा. मॅडम जर बघायला गेलात ना तर मगासपासून राजन तेलीकर कुठलं पद नाहीये, पण त्यांच्या नावाने जप करतात 24 तास. म्हणजे तुम्ही समजा आमची ताकद किती आहे. आणि त्या पडल्यात जमा असल्यामुळे फक्त राजन तेली दिवस रात्र राजन तेली दिसतो, विकास त्यांना दिसत नाही. समोरच्यावर टीका करण्यासाठी तुम्ही 15 वर्षात काय केलं सांगा? मी 2 मिनिटं सगळ्यांना सांगू इच्छितो, थांबा. दोन्ही गटांना सांगू इच्छितो, ही चर्चा नाहीये, हे एकदम काय राडा संस्कृती नवीन आणू नका. मायकल दादा असू दे, हे दादा असू दे, सगळे चांगले आहेत, सुसंस्कृत आहेत, आम्ही पण आहोत. हे नको ते चर्चेचं परिवर्तन दुसरीकडे चाललंय, ती आधी पहिली थांबवा. कोणाचे मुद्दे कोणाला ऐकायला येत नाही, मुद्द्यांवर होऊन दे सगळं काय ते, आणि ही भाबडी चर्चा बंद करा. 1-2 घोषणा हे कोण काय होणार नाही. तरुण पिढीला विजनरी काय आहे ते बोला. तुम्हाला सगळ्यांना असं नाही वाटत की हे बंड करून तुम्हीच सगळे विभागले गेलेले आहात आणि दुसरंच कोणीतरी पॉवरफुल होणार आहे? प्रत्येक चर्चेला आणि काळाला हे उत्तर वेगळं असतं. त्याच्या जर अनुषंगाने सगळं बोलायला गेलो तर प्रत्येक पाठ वेगळे येतील, अध्याय लिहिले जातील. तसं नाही. तुम्हाला असं नाही वाटत हे सगळे शेवटी तुमचे जुने साथीदार होते? हा सेम प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. सगळे चांगले आहेत, मी कोणाची घोषणा आणि विरोधात बोलू इच्छित नाही. हा विषय निवडणुकीपुरता होता, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. दीपकबाई 100% विकासाच्या मुद्द्यावर आणि विजनरवरच पूर्णपणे निवडून येणार.
आम्ही जर एक आहोत ना, ऐका, आम्ही जर एक आहोत ना, मग हे आम्हाला गद्दार का म्हणतायत? दुसरी गोष्ट, आणि मला दुसरी गोष्ट ऐका, आमच्याकडे जेलमध्ये गेलाय तो आमदार म्हणून, तो जेलमध्ये गेलेला आहे, लोकांसाठी खुनाच्या आरोपाखाली गेलाय. आमदार आलेत ना, ते जेलमध्ये राहूनच आलेत ना ते. आणि दुसरी गोष्ट, ज्या नारायण राणेंची नावं घेत आहेत त्याच राणेने, राजन तेली कोण होते? राजन तेलीनं मोठं कोणी केलं? राणेने केलंय. त्यांचा प्रश्न आहे, राजन तेली सुद्धा शिवसेना ही नारायण राणेंसोबतच निघून गेलेले होते आणि तेव्हा सोडलेली होती. आता काय झालं मॅडम? आता पण निलेश राणे आपल्या स्वार्थासाठी शिवसेनेत गेले ना. आता पण आयातच केलेत ना. ह्यांनी कुठचे हे केले आहेत? ह्यांनी पण आयातच केलंय ना. निलेश राणे हा कुठचा आहे? तो पण आयातच आहे. अहो, निलेश राणे ना, आम्ही आमच्याकडे घेतला एक चांगला उमेदवार आहे आणि स्थानिक आहे. आम्ही आयात केले नाही, त्या भागातला आहे तो. राजन तेली पण त्यांनी तसंच आहे. कणकवलीहून इथे आले. किती पक्ष फिरून आले ते विचारा. ह्यांनी आयात केलेला उमेदवार किती पक्ष फिरून आले ते विचारा. बाईंवर बोलतात ना, बाई फिरून आले, महानामधून आले, किती घरं फिरून आले ह्यांचा उमेदवार. मग तो गद्दार नाहीये? ह्यांचा उमेदवार गद्दार नाहीये का? तो भाजपमध्ये आमच्यावर काम केलं आणि आयत्या वेळेला उठून गेलेत. मग ते गद्दार नव्हते? काम केलंय. आता सांगितल्याप्रमाणे ग्लोबल कंपनीचा जो पगार आहे ना, तो त्यांना मिळालेला आहे. त्यांनी खोटी बाईट दिलेली आहे. आता तुम्ही त्या मुलाला विचारू शकता, 2 महिन्याचा पगार जमा झालेला. माझं एकच म्हणणं आहे, गेली 15 वर्ष, एक मिनिट, गेली 15 वर्ष मॅडम, गेली 15 वर्ष कोकण बोर्ड 10वी असून दे, 12वी असून दे, सगळी मुलं मेरिटमध्ये आपली पास होत आहेत. पण त्या मुलांना साधं इथे चांगलं शिक्षण मिळू शकत नाही. उठसूट पुणे आणि मुंबईला जावं लागतं. दुसरा माझा विषय आहे हॉस्पिटलचा. मी स्वतः जातो तिकडे, हॉस्पिटलात एक औषध मिळत नाही. काय बोलणार हे लोक? 10वी 12वीचं मुद्दाम काढा. 15 वर्षात मुलं टॉपवर आहेत कोकणातली. कोणाला न्याय मिळालाय मला दाखवा. ही बोलतायत ना विकास, मग त्या मुलाला शिक्षण मिळायला पाहिजे का नको? उठसूट पुणे आणि मुंबईला ना. मग कसं आहे, ते नितेश राणे आणि निलेश राणे चांगलं म्हणतात, ते दळवी साहेब चांगले म्हणतात. निलेश राणेने आणि नितेश राणेने दीपक भाईंना आपला ड्रायव्हर, आमच्याकडे जागा नाही, आमच्याकडे ड्रायव्हरला तर घर साफ करायला पाहिजे, असा माणूस आमच्याकडे रिकामी आहे असं म्हटलं. त्याचं काय झालं का विचारा? तुम्ही एक मिनिट, तुम्ही सगळे बोलताय, तुमच्याकडे माईकच नाही, तुम्ही बोलताय ते काही ऐकायला जात नाही. माईक आल्यावर बोला. माईक आल्यावर म्हणतायत आम्ही एक होतो आणि एक मिनिट आता बोलायला द्या. आम्ही एक होतो, बरोबर आहे, आम्ही एक होतो, परंतु ह्यांचे केसरकर कधी पळाले ते आम्हाला कळलंच नाहीत. गुवाहाटीला कधी गेले, सुरतला कधी पोहोचले हे कळलं नाही. दुसरा एक मुद्दा सांगतो की याच्यामध्ये गद्दार, आता एक गद्दार आहे, हे गद्दार म्हणून पळाले ना गद्दार म्हणून. एक गोष्ट आहे, याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे. निलेश राणेंना आता हे चांगले म्हणतात, निलेश राणेंना चांगले म्हणतात. त्यावेळी काय म्हणालेली निलेश राणेंना? लोबा मॅडम काय म्हणालेला? आज याला चांगले दिसतात निलेश राणे, चांगले उमेदवार. त्यावेळी दहशतवाद दिसत होता ना. आता निलेश राणे दहशतवाद नाही दिसत. बॉडीगार्ड झाले, बॉडीगार्ड घेऊन त्यांच्या टेंडर भरतात. यांच्या आता माणसं टेंडर बॉडीगार्ड घेऊन बघतात. ही कुठची संस्कृती आली या जिल्ह्यात? सत्यविजय विशेषा खून कोणी केला? राजन तेलीने केला. समजलं की नाही? दीपक केसरकर हे स्थानिक उमेदवार आहेत, आम्ही आयात केलेले नाहीत. सगळी जनता त्यांना ओळखते. निलेश राणे बोलतात. निलेश राणेच्याच संदर्भात मनुष्य तसाच राहत नाही, कधीतरी वाईट करतो, नंतर त्याला आठवण येते आपण कुठेतरी सुधारलं पाहिजे. मॅडम एक गोष्ट आहे, एक महत्वाची गोष्ट आहे मॅडम. या ठिकाणी आता कोणीतरी म्हटलं की निलेश राणे चांगले आहेत, व्यक्ती आहे, उमेदवार आहे. पण मी असं म्हणतो, ज्याने वंदनीय बाळासाहेबांच्या ठिकाणी मातोश्रीवरती मीठ खाल्लं, त्या मिठाला न जागता त्यांच्यानी अपमान केला बाळासाहेबांचा, अशा व्यक्तीला ह्या लोकांनी घेतला. फोटो लावून ते प्रचार करतील का? फोटो लावून बाळासाहेबांचा फोटो लावून प्रचार करणार का? लाज वाटत नाही. ते बोलत होते बाळासाहेब आम्हाला गरज आहे, आम्हाला राणे साहेब महत्वाचे, बाळासाहेब हे आता फोटो लावून प्रचार करणार का? उद्धव ठाकरे ते जे सांगताय, बाळासाहेबांचा अपमान कोणी केलाय? बाळासाहेबांचा अपमान हा आम्ही केलेला नाही आहे. बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं? ज्या दिवशी काँग्रेस माझ्या ह्याच्यात येईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेन, हे तुम्हाला पण माहित आहे. मग तुम्ही मला सांगा, आमचा विचार होते जे एकनाथ शिंदे साहेब हे विचार घेऊन जात आहेत. राजकारणामध्ये मुलगा हे नसतो, विचार असतात माणसाचे, त्या विचारावरती पक्ष चालतो. घराणेशाहीवर लोकशाही चालते का? नाही चालत. गद्दार नाही आहोत आम्ही, ओरिजिनल शिवसेना आहे म्हणून हे आम्हाला यांना घर सांभाळता आलं नाही म्हणून 55
आधी सांगतो शांतपणे की दीपक केसरकरांना हे म्हणतात की खोके 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 हे 50 खोके म्हणतायत. दीपक केसरकरांनी असे किती खोके बघितले की त्यांना खोक्यांची गरजच नाही. ते खोक्यांच्या पुढचं आहे त्यांचं. वाले तुम्हाला चॅलेंज करतात की आता राणे साहेबांना काय कशाला राणे साहेब हो का बोलायचं? त्यांना घेतलं ना. ऐका दुसरी गोष्ट सांगतो. हे आमचे थांबा जरा ऐका हे जरा ऐका. रुपेश राऊळ हे चांगले उमेदवार होते आणि त्यांना प्रपोज केलेलं पक्षाने आणि ते रुपेश राऊळ आता काय बोलले? रुपेश काय तुम्हाला पक्षाने प्रपोज पण केलेलं होतं उमेदवार म्हणून. एक गोष्ट आहे, मी मगासपासून सांगत आहे, मी जरी पक्षाकडे माझं नाव असलं गाव असलं सगळा विषय मान्य आहेत, परंतु मी पक्षहित जोपासणारा शिवसैनिक आहे. मी गद्दारी करणारा नाही. त्याच्यामुळे एक गोष्ट, माझा स्वार्थ बघितला असता तर मी 100% दुसरा कुठं बरे, परंतु मला ते करायचं नाही. मला इथं आहे राजन तेली इथं येऊन माझ्या पक्षाच्या माध्यमातून जर विकास करत असतील या जनतेचा तर 100% राजन तेलींसाठी आम्ही पाठीशी राहणार. त्यांनी विकासासाठी ठरवलेलं राजन तेलींच्या पाठीशी. ऐका जरा हे बघा, हे रुपेश राऊळ आहेत ना, हे पहिल्यापासून पक्षात चांगलं काम आणि ऐका रुपेश राऊळ हे चांगले कार्यकर्ते आहेत. गेली कित्येक वर्ष आम्ही त्यांचे सहकारी होतो. त्यांनी चांगलंच काम केलं आहे मी सांगू शकतो. मग त्यांना मिळालं नाही तिकीट. म्हणाले ना, पण ते त्याग करायला तयार आहेत. तुम्हाला काय पुढे काय थांब, ते पुढे काय बोलले ते सांगतो. ते म्हणाले राजन तेली करू शकतात विकास. आमचं मत आहे हे सुद्धा चांगलं काम करू शकणार होते आमदार म्हणून निवडून आले असते. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही किती जरी कोणी बोंब मारली तरी दीपक केसरकर हे एवढे मास लीडर आहेत ना की त्यांचा अंत तुम्ही घेऊ शकत नाही. ते निवडून येणार. 23 तारीखला 100% दीपक भाई विजयाचा गुलाल लावणार. तुम्हाला आमंत्रण असेलच, तुम्ही येणारच. आणि भरकट विजनारी विषय तू बोल. आजचा हा चर्चेचा विषय आहे ना, आजचा विषय हा चर्चेचा होता. आमच्याकडे पूर्णपणे हे सगळे खोके वगैरे विषय सावंतवाडीसाठी मर्यादित नाहीयेत. सावंतवाडी शहर, सावंतवाडी मतदारसंघ हा पूर्णपणे विचारांवर चालतो आणि तो जास्तीत जास्त सुसंस्कृत मतदारांसाठी मानला जातो. आणि आजपर्यंत दीपकबाईंनी शिंदे गटात जाऊन आपल्या सुसंस्कृतपणाचं दर्शन पूर्ण महाराष्ट्राला दाखवलं आपली चांगली भाषा वापरून. आणि एखाद्या कार्याला आरे करत आपली उत्तर देणं ही आपली संस्कृती सावंतवाडीची नाही. त्यामुळे आजचा युवक हा ह्या राजकारणापेक्षा विकासावर लक्ष देतोय. आणि जो काम आज दीपकबाईंनी 10 वर्षाचं काम दाखवलेलं आहे, तरी त्यांची आज धडपड आहे की ते पुढच्या 15 वर्षासाठी काम कसं काय करू शकतात, आपण कसं ह्या गोष्टीसाठी विकास करू शकतो, याचं विजन त्यांच्याकडे आहे. आणि हे विजन घेऊन ते आज मतदानाला सामोरे जात आहेत. आणि त्या विजन बद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मांडावे. आजचं तरुण ते म्हणतायत की आम्हाला विजन पाहिजे. हे आरडाओरड हे गोंगाट घालून आजचं राजकारणाचा काही उपयोग होत नाहीये. ठीक आहे, मला एक मिनिट बोलले ना मी त्यांच्याशी. 2 मिनिटं. मला प्रश्न आता थोडा वेगळा फ्रेम करायचा आहे. आपण झाला खूप आरडाओरडा झाला, तुम्ही एकमेकांना सगळं बोलून बिलून पण झालेलं आहे. शेवटी लोकांसमोर जाऊन काय तुम्ही 50 खोके गद्दार बोलून फायदा होत नाहीये. हे कोकणात आपण लोकसभेला पाहिलं, सिंधुदुर्गामध्ये. रत्नागिरीत तुम्हाला लीड मिळालेला आहे, सिंधुदुर्गात नाही मिळाला. ठीक आहे, आता ज्या वेळेला तुम्ही लोकांसमोर जाणार, तुमच्याकडे तुमचं ओरिजिनल चिन्ह नाहीये, अजून नेत्यांचे दौरे इथे लागलेले नाहीये. तिकडे दुसरीकडे एकनाथ शिंदे, राणे चांगली ताकद लावताना आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही कशी निवडणूक लढवणार? आम्ही ही निवडणूक लढवणार फक्त शिवसैनिकच्या जीवावरती. कारण जो शिवसैनिक अजूनपर्यंत विकलेला गेला नाही. आता तुम्ही कालच्या इलेक्शनात बोलला ना ह्याच्यात लोकसभेच्या, त्यावेळी नारायण साहेबांनी पैसेच वाटलेले आहेत. 120 कोटी ज्या माणसाला वाटायची हे होते ना, त्यावेळी त्यांचा विकास काय किंवा त्यांचं जे राजकीय करिअर होतं ना ते कालच्या ह्याच्यात तुम्ही बघितलंय. त्याच्यामुळे आता आमचा जरा एक मिनिट आमचा जो मुद्दा आहे हा शेवटचा शिवसैनिक, जो शिवसैनिक अजूनपर्यंत ताट मानेने जिवंत आहे आणि त्या शिवसैनिकच्या जीवावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे ही निवडणूक लढवत आहे. आणि ती आम्ही ह्या गद्दारांना गाडल्याशिवाय हे शिवसैनिक गप्प बसणार नाही. हे जे म्हणतायत ना विकास कामं केली, काही दिवसापूर्वी ह्याच ना गार्डनमध्ये जेव्हा विकास कामाचा आढावा म्हणजे अशीच लाईव्ह पत्रकार परिषद झाली, तेव्हा ह्यांच्या तालुका प्रमुखाला साधं विकास काम एक कुठचं केलं हे सांगता सुद्धा आलं नाहीये. आणि ते वीज देणार होते. कुठे कोण तालुका प्रमुख? कोण आहे तालुका प्रमुख? ते म्हणतात की तुम्हाला एकही विकास काम सांगता नाही आलं. अहो, आम्ही विकासाचं विजन घेऊन गेली 3 टर्म काम केलं दीपकभाईने. आणि आपल्याला माहितीसाठी सांगतो,
तेव्हा ते पण तुमच्या सोबतच ऐका ते 2.5 वर्षात ते सांगतं गेल्या 2.5 वर्षात म्हणजे 5 वर्षामध्ये 1200 कोटी रुपये तिन्ही मतदारसंघामध्ये खर्च केले, त्याची यादी आहे आणि या संपूर्ण जनतेला माहिती आहे. आणि आमची आता त्यांचे जे उमेदवार आहेत ते दीपकबाईने आपल्या निधीमध्ये केलेले पैसे, आमदार निधीमधून ग्रामपंचायतीला कळवत का मी हे काम केलं. अरे तू एमएलसी होता, तुला काय माहितीये का आमदार निधी काय, एमएलसी निधी काय, हे ज्याला समजत नाही ते काय निवडणूक लढवणार आहे. मला एक सांगा, न्यू एंट्री झाली आहे, तुम्ही न्यू एंट्री आहात ना, मला सांगा. त्यांच्याकडे पण मी येते. त्यांच्याकडे त्यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा आहे जो तुम्ही क्लेमच करू शकत नाहीत. भले तुम्ही त्यांच्यासोबत इतके वर्ष असाल, ऐका तर, भले तुम्ही इतकी वर्ष त्यांच्यासोबत असाल, पण आता तुम्ही ते क्लेम नाही करू शकत जे ते म्हणू शकतात. बरोबर आहे. योजना शिंदे सरकारच्या आहेत, एवढ्या नेत्यांची फौज कोकणात उतरते, तुम्ही कसे निवडणूक लढवणार? मी एकाच ह्याच्यात सांगतो की ते म्हणतात ना विकास कामं केली, हे रस्ते पाणी हा विकास नाही, रोजगाराचा झिरो झालेला आहे. आणि दोडामारच्या हॉस्पिटलमध्ये 2.5 वर्षात एकही डिलेव्हरी पेशंट झालेला नाही. त्याला जबाबदार कोण आहेत त्याच्यात? ते जर गोवा आपल्याला नसेल ना तर तिथली सगळी डिलेव्हरी होतानाच बायका मेल्या असत्या. एक तुम्हाला सांगतो, इथे साधा जरी कोणाला साप चावला, हे शेतकरी लोक आहेत आपले कोकण पट्ट्यात, बाकी रोजगार काही नाहीये, साधा साप चावला ना तरी बांबुळी हॉस्पिटलमध्ये पाठवतात. ही परिस्थिती आहे सावंतवाडीची. एवढा जर तुम्ही विकास केला तर आम्हाला बांबुळी नसती तर आमच्या लोकांना ना इथे त्यांना जाळावं लागलं असतं. एवढी परिस्थिती आहे. म्हणजे गोव्यामध्ये डिपेंड राहावं लागतं. आणि ह्याच्यात काय होते माहित आहे, मी हे आता बोंबलतात ना, ह्याच्यातले किती शिवसैनिक पहिले आमच्या बरोबर होते मला माहित नाही, 2-4 सोडले तर बाकी सगळे आता जमा झाले आहेत. आणि एवढा यांनी विकास केला म्हणताय तर साड्या कशाला वाटाव्या लागतात? साड्या वाटतायत साड्या. आणि चतुर्थीला टबली वाटली, टबली साड्या कशा या ठिकाणी हे केसरकर एक अभ्यासू आणि सुसंस्कृत वगैरे मांडवतात. एक गोष्ट मला सांगा की सुसंस्कृत असते तर आज राणींबरोबर ते गेले नसते. एक गोष्ट दुसरी महत्वाची, आज जर विकास केला असता त्यांनी अभ्यासपूर्ण तर आज पुन्हा एकदा ह्या मतदारसंघात ते वेळ मागतायत की मला निवडून द्या, मी माझा राहिलेला विकास करतो म्हणून. मग ही केसरकरांवर का वेळ येते हा महत्वाचा प्रश्न आहे ना. मग तुम्ही म्हणताय विकास केला, विकास कुठचा केला? जर आज केसरकरांना वेळ जनतेकडे सांगावं लागतंय मला निवडून द्या, मी राहिलेला विकास करून जातो, सगळा संपूर्ण विकास राहिलेला आहे. ते तुम्हाला प्रश्न विचारतायत, तुम्ही कधी आलात शिवसेनेत? हो, मी शिवसेनेत 1997 सालात जेव्हा बाबे पाटील, हो तुम्हाला माहित नाही, 1997 सालामध्ये पहिली निवडणूक मी जिंकली. बाब्या पांढरे यांना नाव पण माहित नसेल, ह्याने शिवसेनेची नावं सांगावीत. 1997 सालात, हो हे नव्हते त्यावेळेला, माहिती आहे तुम्हाला. 1997 सालात पहिल्यांदा मी निवडणूक जिंकली आहे. आता मॅडम बोलतात ना, ह्यांना पहिलं विचारा 10 वर्ष आम्ही काम केलं, हे रक्ताचं पाणी केलं सगळ्याकडे, हे होतं काय विचारा? 10 वर्ष म्हणतात गेल्या 10 वर्षांची कामं ज्याच्या जोरावर तुम्ही आता केसरकरांचा विकासाचा लेखाजोखा मांडतात, तेव्हा त्यांनी रक्त सांडलं, तेव्हा तुम्ही नाही तो घाम गाळला. असं ते म्हणतायत रक्त सांडलं, त्यांचं रक्त दिसायला नको मॅडम. हो रक्त सांडलं असं कोणीही बोलेल. अहो ही माणसं दीपक बाईंबरोबर होती, ही माणसं दीपक बाईंबरोबरच होती. पण ज्या वेळेला शिंदे गट वेगळा झाला त्यावेळेला ही माणसं बाजूला गेली आहेत आणि आज ती त्याच दीपक बाईंना नावं ठेवतात, ह्याचं आम्हाला वाईट वाटतंय. दुसरी गोष्ट अशी आहे, मुख्यमंत्री साहेबांनी नावं ठेवतात. हो तुम्ही मला सांगा, बाळासाहेब ठाकरेंबरोबर आम्ही का आहोत? तर आम्हाला त्यांचे विचार आहेत, त्या विचारांसाठी आम्ही आहोत. ह्यांना फक्त ह्यांनी काँग्रेसला मिठी मारली, काँग्रेस पण राष्ट्रवादीला मारली नाही. त्याच्यात फरक आहे. वाघांना निर्माण केलं, मांजरांना नाही केलं. मग मांजरं आहेत आता सांगताय. आणि मला एवढंच म्हणायचं होतं, हे जर कट्टर होते की नाही, मी असं म्हण ऐका तरी. तुम्ही म्हणालात की ते काँग्रेस सोबत गेले, तुम्ही राष्ट्रवादी सोबत गेले. नाही ऐकून घ्या, ज्या वेळेला कसं झालेलं आहे ऐका मॅडम, ज्या वेळेला फूट पडली त्यावेळेला 40 आमदार घेऊन मुख्यमंत्री गेले, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे झालं तेव्हा आमच्यामध्ये फूट पडली. त्याच्यानंतर ह्यांनी जर मिठी मारली काँग्रेसला तर आम्ही काय धर्मशाळा चालवायला आलोय काय? आम्हाला सुद्धा सत्तेत राहायला पाहिजे ना. कामं कशी करायची? सत्तेत नाही राहिलो तर कामं कशी करायची? ते पण त्याच पण त्यांचं काय झालंय, त्यांनी जो आणलेला आहे आम्हाला वाईट कशाचं वाटलं हे मी सांगते. कारण मी 97 सालापासून मी शिवसेनेतच होते. मला वाईट याच्यासाठी वाटतं की ह्यांच्यासारखा चांगला माणूस होता, असं असून तुम्हाला आमच्या बरोबर जो माणूस फिरत होता, आमच्या बरोबर जो कुदळ्या मारत होता, आमच्या बरोबर जो भाईंबरोबर जो अगदी नारायण राणेंच्या सभेच्या वेळेला माझ्या शेजारी बसून जो भाषण करत होता नारायण राणेच्या बरोबर, त्याला तुम्हाला घ्यायची काय गरज लागली? कणकवलीत तुम्हाला राणेंची गरज का लागली? आम्हाला नाही लागली. कणकवली राणे साहेबांचाच आहे.
कणकवली नाही, कुडाळ सॉरी कुडाळ राणे साहेबांचंच होतं आमदार. तुम्ही पण उमेदवार आयात नाही, ऐकून घ्या. राणे साहेब होते. हे राणे साहेब मुख्यमंत्री कुणाचे होते? मुख्यमंत्री शिवसेनेचे. बाळासाहेब ठाकरेने त्याला मुख्यमंत्री केलेलं होतं. त्यामुळे तुम्ही आणि जे राणे घडलेत ना, राणेंच्या रक्तामध्ये शिवसेना होती, हे कोणी अमान्य करू शकत नाही. राण्यानं मोठं कोणी केलं? राण्यानं मोठं केलं ते राजन तेली पण तर होते ना शिवसेनेत. मग तेच गेले, तेच आम्ही म्हणतोय. मग ते फिरले ना पक्ष, ते सगळे फिरून गेले. आणि त्यांना एक लक्षात ठेवा मॅडम, ते जे गेले त्यांना सीट नाही मिळाली म्हणून गेले आणि आयत्या वेळेला उडी मारून गेले. ह्यांचा हक्क होता आणि हे दादा रुसून बसले. मग मला सांग, मी जाते त्यांच्याकडे पण तुम्ही जो मुद्दा मांडताय निलेश राणेंना पण तर तुम्ही आयात केलं. तुमच्या पक्षात पण ते एखाद्या नाही केलं. त्यांचे वडील की नाही, त्यांचे वडील तुम्हाला कदाचित मॅडम माहिती नसेल, तुमच्या माहितीसाठी सांगते की त्या मतदारसंघात नारायण राणे साहेबांचा मला माहितीये. 2001 मलाही माहितीये 2014ला राणेंना त्यांनी हरवलं वैभव नाईकांनी, हे मलाही माहितीये. मी प्रश्न काय विचारते, जर तुम्ही आयात उमेदवारांवरून त्यांना बोलत असाल तर तुम्ही पण आयातच केलेला आहे उमेदवार आणि तुम्ही सुद्धा ऐन वेळेलाच आयात केलेला आहे. ऐकून घ्या, मला काय सांगायचं आहे. आमचा हे बघा, तो उमेदवार जो आहे तो आयात केलेला उमेदवार नाही. हे जे होते कणकवलीतनं मुद्दामून इथे आले 10 वर्षापूर्वी आल्यानंतर त्यांनी भाजपला आणि ह्यांचे इथं काही नव्हतं. ते उपरे हा, राजन तेली आले तेव्हा राजन तेलींना कोणी इथं ओळखत नव्हता. त्यांना कणकवलीतलेच मानत होते, आमदार कणकवलीचे होते. हा, पण आम्ही त्यांना सपोर्ट केला, आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो. आमची लोक घेतली आणि तिथे उडी मारली. एक गोष्ट लक्षात घ्या, आता तुम्ही म्हणतायत राजन तेली आयात झाले. मग ज्या नारायण राणेंनी दीपक केसरकरांवर आरोप केले की त्यांचे वडील स्मगलर होते, मग आज त्या दीपक केसरकरांना नारायण राणे मांडी लावून चालतात का? मायनिंगचा दलाल, थिमलोचा दलाल म्हटलं ते चालतं का? या प्रश्नाचं उत्तर द्या आम्हाला. आणि मॅडम काय म्हणतो माहिती आहे, यांच्यावर जास्त आम्हाला काय डिबेट करून काय माहिती, किती त्यांचं म्हणणं आहे की हे रुसून बसले होते. तुम्ही रुसून काय बसले नव्हते? एक गोष्ट रुसून वगैरे नव्हतो, मी माझ्या उद्योग व्यवसायाला बाहेर होतो आणि त्याच्यानंतर आलं. पण हे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने स्वागत करायला झालं. कुठचाही विषय रुसव्याचा नाही. आणि एक गोष्ट आहे, राजन तेलींवर जिल्ह्यातलं एक माझं म्हणणं आहे की राजन तेली गेली 2 वेळा पडले, परंतु पडल्यानंतर ते दुसऱ्या क्षणापासून कामाला गेले. पण दीपक केसरकर निवडून आले, परंतु किती 4.5 वर्ष दीपक केसरकर मुंबईत बसतात, ही वस्तुस्थिती. आणि 6 महिने आले, निवडणूक जवळ आली की दीपक केसरकर काम करतात. हे जनतेमधला रोष आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट आहे, राजन तेली पडले असतील, राजन तेली कुठचे असतील, परंतु राजन तेली इथल्या सर्वसामान्य जनतेमध्ये 5 वर्ष सतत कार्यरत असतात, हे महत्वाचं आहे. त्यांचं म्हणणं आहे ते उपरे आहेत, ते कणकवलीत तुम्ही ह्यांनी किती आरोप केले एक लक्षात घ्या. हा जिल्ह्यात एक महत्वाचा विकासाचा मुद्दा महत्वाचा आहे. ह्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावं. विकास कोण करणार हे इथली ह्या सावंतवाडी मतदारसंघातली जनता ठरवणार. आणि मला खात्री आहे की ह्या केसरकरांच्या मागे 15 वर्ष इथली जनता पाठीशी राहिली. आम्ही सुद्धा दीपक केसरकरांसाठी दिवस रात्र करून निवडून आणलेला आहे, की कष्ट घेतलेलं आहे. एक गोष्ट आहे, या वेळेला एक गोष्ट आहे, मात्र जनतेला परिवर्तन हवंय. जनतेला इथला आता केसरकरांवर विश्वास राहील नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण 15 वर्षात ना आरोग्याचा प्रश्न, इथल्या बेरोजगारीचा प्रश्न, ना पर्यटनावर विकास, ना शालेय शिक्षण मंत्री मिळून है ना साधा डीएड बीएड बेरोजगारांचा प्रश्न सोडवू शकलेला नाही. एक मिनिट मला सांगा, आम्ही गावागावात फिरलेलो आहे, आम्हाला पाहायला मिळालेलं आहे लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेक जण त्याचं श्रेय मुख्यमंत्री शिंदेंना देत आहेत. शिंदेंवर खुश आहेत महिला, असं सुद्धा काही प्रमाणात पाहायला मिळतं. तुम्ही कसा सामना करता? लाडकी बहीण योजना चालू केली म्हणतायत ना, मग ती बंद का झाली? बंद कुठे झाली? आता बंद आहे. बंद नाही झाली. एक मिनिट नाही तुम्ही दिशाभूल करताय. अजिबात नाही. एक मिनिट तुमच्या कोणाचा आवाज जात नाहीये. एक मिनिट नाही आचारसंहिता असताना कुठलीही योजना नाहीच दिली जाऊ शकत. त्याला आचारसंहितेचं बंधन लागत नाही. चालू केली नोव्हेंबरचा हप्ता 5 वर्षाचा त्यांनी नोव्हेंबरचा हप्ता हा ऑलरेडी ऑक्टोबर मध्ये दिला. नाही ही दिशाभूल आहे. ह्याच्यानंतर ते बंद करणार. पण आमचं शासन जेव्हा येणार तर ती योजना जादा पैसे देऊन महिलांचा सन्मान करणार, हे एवढं लक्षात ठेवा. त्यांच्या योजनेवर कशी टीका करता तुम्ही? आज त्यांच्याकडे पैसे नाही आहेत.
त्यांच्याकडे पैसे नाही, ते कुठून येतात पैसे? शासनाचे पैसे आहेत, सरकारच्या तिजोरीचे पैसे आहेत. तुम्ही म्हणता तेच पैसे देणार. महागाई एवढी वाढलेली आहे, महागाई तरी सुद्धा तुम्ही म्हणता की आम्ही ते पैसे पण ती बंद का अजून आमचं ठाम आहे की ती बंद केलेली आहे. बंद नाही केली आहे. बंद केलेली आहे. सरकारने स्पष्टीकरण दिलेलं आहे, योजना बंद झालेली नाही. आचारसंहिता जी योजना चालू असते, मला एक सांगा, ज्या एखाद्या कामाची वर्क ऑर्डर निघाल्यानंतर काम थांबवता येत नाही, तर जर ही जर योजना चालू केलेली आहे तर ती बंद का थांबवायची कशी? तुम्ही परत चुकीचं बोलताय. योजना बंद झालेली नाही, हे सरकारने अधिकृतरित्या सांगितलेलं आहे. अधिकृत निवडणूक आयोगाने ह्याच्यावर बंदी आणण्याचे कारण काय आहे मला सांगा. सरकारने त्याच्यानंतरच स्पष्टीकरण दिलेलं आहे की योजना बंद झालेली नाही. सरकारने दिलं तर ह्याच्यानंतर कळणार. आज 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 महाराष्ट्र राज्यावर केवढं कर्जाचा बोजा आहे. तरी तुम्ही म्हणता की तुम्ही सत्तेत आल्यानंतर योजनेत पैसे महागाईवर लोकांची आज कंटाळलेली आहे महागाईत. तर त्या महागाईवर लोक काय आम्ही बाळासाहेबांच्या 30 वर्ष मी कट्टर सैनिक आहोत. आम्ही 30 वर्ष हे सगळे आता आलेले म्हणून काय बोलतात. आणि असं नाही, पैसे 1500 रुपये सगळ्यांना येत आहेत. ह्यांच्या पण बायकांना पैसे आलेले असतील, पण बंद होणार नाही हे ह्यांचं अज्ञान आहे. कारण ते पैसे कसे आचारसंहिता असल्यामुळे सगळ्यांना मिळालेले आहेत पैसे. मुख्यमंत्री लाडकी योजना आम्ही दीपकबाई केसरकरांकडून शिंदे साहेबांनी दिलेली, आपल्या फडणवीस साहेबांनी आणि अजित पवारांनी चांगली उत्कृष्ट पाहिली. 1000 महिलांचे फॉर्म आम्ही भरले, अनेक महिलांना पैसे मिळाले. या गटातले की त्या गटातले आम्हाला माहित नाही. आमच्या भावानं आम्हा सर्व बहिणींसाठी पैसे दिलेत. पैसे देऊनच तो थांबला नाहीये माझा भाऊ. माझ्या भावानं आज 50% आरक्षण बस साईडला दिलेलं आहे, आम्हाला बससाठी दिलेलं आहे. वयश्री सारखी अनेक योजना त्यांनी काढल्या. आतापर्यंत ह्यांनी का नाही काढल्या योजना? आम्ही त्या योजना राबवल्या आहेत, पण आम्ही कधी पक्ष विचारला नाही. तुम्ही कुठच्या पक्षात ना आलात, कधी विचारलं नाही. 1700 फॉर्म आम्ही स्वतः ऑनलाईन बसून ऑफिसमध्ये केलेले आहेत. यांनी का नाही योजना राबवल्या? आता जे काय बोलतायत ना, प्रत्येकाच्या बायकांनी पैसे घेतलेत ना, आम्ही विचारलं कुठच्या पक्षांना, तुम्ही कुठच्या पक्षात ना आलात म्हणून. आता नावं ठेवू नका. तुम्ही योजना राबवायला पाहिजे होता तेव्हा. आता नावं ठेवू नका. तुमच्या बायकांनी पैसे घेतले ते कुठच्या हक्काने घेतले? मग नको घ्यायला सांगायला पाहिजे होतं त्या पक्षाचे पैसे घेऊ नका म्हणून. फॉर्म भरणारी लोक ह्यांचीच होती पहिला, ह्यांच्याच महिला होत्या फॉर्म भरणाऱ्या पहिला. त्यावेळी पण ह्यांना वाटलं नाही हे शिंदे आणले ते. हे जे फॉर्मचं सांगतात ना, ही राज्य सरकारने योजना राबवलेली आहे. ही काही दीपकबाईंनी राबवलेली योजना नाहीये. आणि दुसरी गोष्ट हे जे सांगतात, आता ऐकून घ्या ना, कशाला बोलताय आता ऐकून घ्या. आणि मला बोला ना, लाडक्या बहिणीचं सांगताय. हे आता मग गॅस सिलेंडर का वाढवून ठेवलंय, पेट्रोल का वाढवून ठेवलंय, सगळ्याचे भाव वाढवून ठेवलेत. आणि हे पैसे आमच्याच खिशातले जात आहेत. कोणाचे नाही घेते, ते काय त्यांचे पैसे नाही आहेत, हे आमचेच पैसे आहेत. 1,500 रुपये देऊन आणि आम्हाला 10,000ला भुगतान पडतंय. 1,500 रुपये महिन्याला देऊन आम्हाला 10,000ला भुगतान पडतंय. कसली योजना आणि कसला काय घेऊन बसलाय तुम्ही? तुमच्या सर्वांचे जे पेट्रोलचा दर वाढवून ठेवलाय, तेलाचा दर वाढवून ठेवलाय, तो आधी कमी करायला सांगा. घरात पैसे ठेवले खोक्याने आणि आमच्या सरकारने लोकांना दिले. आम्ही विकासाचं विजन घेऊन गेलेलो आहेत. आणि मी नक्की सांगतो, गेली 5 वर्षात 1200 कोटी रुपये ह्या मतदारसंघामध्ये आम्ही खर्चले आहेत. विकास कामाची अनेक कामं केलेली आहेत. या विभागाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण असू दे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर असू दे, आणि त्याचं विजन आम्ही घेऊन आज जनतेसमोर जाणार आहेत. आणि आपल्याला नक्की सांगतो, 1 मिनिट, घोषणा दीपकबाई फक्त घोषणा करताय आणि घोषणांचे राजा आहेत ते. काय म्हणतात, आमचं असं म्हणणं आहे. आणि ते विजन घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. आणि आपल्याला नक्की सांगतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीचे 3 उमेदवार प्रचंड मताधिकाने निवडून येणार याची खात्री. हे जे सांगतात विकास कामं झाली नाही, तेवढे कोटी हे नुसते कागदावर दाखवतात. आजचं मी तुम्हाला नवीन उदाहरण सांगते. नगरपालिकेच्या शेजारी जाऊन बघा, अग्निशामक दलाचं आमची चांगलं एक काम चालू आहे. दुसरं बघायचं असेल तर संत गाडगेबाबा आमची भाजी मार्केटचं काम चालू आहे. आत्ता जाऊन बघायला सांगा त्यांना. विकास काम नाही झालं तर हे काय झालं? 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर जो लाडक्या बहिणींना देत होता तो 500 रुपयाला केला. बरोबर, पेट्रोलचे दर कमी नाही केले आणि 1500 रुपयाच्या गमजा मारतायत. कसं आहे ते? महिलांचं तुम्ही साड्यांबद्दल बोलायचं आहे त्याच्यासाठी. हे बघा, ह्यांनी साड्यांचं विनाकारण बदनामी चालवलेली आहे. कारण मी तुम्हाला सांगते, हळदी कुंकू आम्ही गेली 25 वर्ष हळदी कुंकू
त्याच्यानंतर 8 मार्चचे कार्यक्रम, प्रत्येकाला लक्ष्मीपूजन, ईद, त्याच्यानंतर ख्रिसमस ह्याला भाई पोचवतात. आणि हे जे ह्यांच्या बरोबर आज यांचे प्रमुख आहेत, हे गेल्यावर हे जेव्हा बरोबर साड्या वाटायला राहुल साहेब होते आमच्या काय साड्या वाटपाच्या वेळेला तुम्ही आम्ही नव्हतो. साड्या आता ह्यांनी वाटलेल्या आहेत, अजून वाटप चालू आहे. जर आम्ही ह्यांनी चांगला मुद्दा उपस्थित केला, एवढा जर दीपक भाईंनी विकास केला, एवढा साड्या वाटतात का साड्या मॅडम, साड्या ह्या कुठल्याही मतदाराला वाटलेल्या नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा नवरात्र होती, ऐका, नवरात्रीत आमचा महिलांचा कार्यक्रम असतो. फुगड्याला येतात बायका, बाहेरून येतात गावागावातून. त्यांना फक्त त्या गरीब बायकांना आणि ज्या बायका आमच्याकडे फुगड्या खेळायला आल्या, ज्या बायका आमच्याकडे गरबा खेळायला आल्या, त्यांना तुम्ही गावागावात जाऊन बघा, मतदारांना साड्या वाटलेल्या नाही. आणि हे दरवर्षी वाटतात. आणि जेव्हा ऐका ना, राहुल आमच्या बरोबर होते, त्यावेळेला आमच्या बरोबर ज्या सरपंच होत्या, हे स्वतः आले होते साड्या माझ्या गावात स्वतः. आम्हाला ते सणासुदीचे दसऱ्यासाठी साड्या दिल्यात, असे मुद्दाम वाटले नाहीयेत. भाईने नगर अजून काही तिकीट भरलं नाही आणि त्याच्यात आधी साड्या वाटलेल्या आहेत. त्याच्यामुळे महिला दिनाच्या पण साड्या कार्यक्रम करतो तेव्हा पण बक्षिसं देतात. त्यांनी सणासुदीच्या साड्या वाटल्या त्यांचं. सणासुदीला नाही, सध्या वाटप चालू आहे. आणि दुसरा मॅडम म्हणतो, एक मिनिट, दुसरं काय आलं माहिती, एवढे वर्ष 10-15 वर्ष आमदार आहेत, कशाला वाटलं नाही. आणि दुसरा म्हणतो ही विकासाची भरकटून दुसऱ्याकडे चालली आहे. यांनी जर एवढा विकास केला असता. मला असं वाटतं की याच्यातनं काही उत्तर निघणार नाहीये. हा सगळा कलकलाटच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण ऍक्च्युअली आपण मतदारांशी ज्या वेळेला बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या समस्या पूर्णपणे वेगळ्या आहेत, त्यांच्या भांडणाचे मुद्दे पूर्णपणे वेगळे आहेत. जनता कुणाला खरी शिवसेना मानते आणि कुणाला कौल देतं हे पाहण्यात यावेळेला फार इंटरेस्ट असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. कॅमेरामॅन राकेश साळसकर सह मी अनुजा, मुंबई तक, सावंतवाडी.